हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 5व्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफ पासून वाचायला सुरू करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. छंदोभिः हा शब्द विविध वैदिक ग्रंथ दर्शवितो. तर हा छंदोभिः शब्द 5व्या श्लोकातल्या पहिल्या ओळीत येतो आहे बघा. छंदोभिः विविधय पृथक. वाचते आहे पुढे. उदाहरणार्थ, यजुर्वेदाचाच भाग असणाऱ्या तैत्तरीय उपनिषदात प्रकृती, जीव आणि भगवान यांचे विवरण करण्यात आले आहे. तैत्तरीय उपनिषदातील काही संदर्भ आता श्रील प्रभुपाद पुढील पॅरेग्राफ मध्ये देणार आहेत. ते वाचायला सुरुवात करूया. पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र हे जीवांचे कार्यक्षेत्र असते आणि क्षेत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ असतात. तर पूर्वीचे सगळे श्लोक आपण वाचले आहेत आणि त्यानुसार आपण जाणलं आहे की क्षेत्र म्हणजे शरीर, ह्यामध्ये जीव राहतो आणि जीव तिथे कार्य करतो आणि त्यामुळे क्षेत्र हे जीवाचं कार्यक्षेत्र असतं. आणि क्षेत्रामध्ये म्हणजे शरीरामध्ये, शरीरातील हृदयामध्ये आत्मा आणि परमात्मा असे दोन वेगवेगळे क्षेत्रज्ञ असतात. पुढे वाचते आहे. तैत्तरीय उपनिषदात 2.9 मध्ये म्हटले आहे, ब्रह्म पुच्छम प्रतिष्ठा. भगवंतांच्या शक्तीची एक प्रकट अवस्था अन्नमय नावाने जाणली जाते. हे जाणणे म्हणजेच परमसत्याचा प्राकृतिक साक्षात्कार होय. तर अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय, आनंदमय अशा विविध वर्णनाने क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा व भगवंत यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर तैत्तरीय उपनिषदात सांगितलं आहे की भगवंतांच्या शक्तीचं प्राकट्य हे अन्नमय रूपात होते. तर यामध्ये जीव स्वतःच्या अस्तित्वासाठी अन्नावर म्हणजेच भोजनावर निर्भर असतो, अवलंबून असतो. याला परमसत्याची किंवा ब्रह्माची भौतिकतावादी अनुभूती म्हणजेच प्राकृतिक साक्षात्कार म्हणतात. जसं यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की लहान मूल आहे ते अन्नावर पोसलं जातं. बाकी कोणतंही ज्ञान ते बाळ आहे ते त्यावेळी जाणत नसतं. तर कुठची गोष्ट दिसली की ते बाळ आपल्या तोंडात घालत असतं. जेव्हा मूल मोठं होतं तेव्हा त्याला स्वतःची जाणीव व्हायला लागते. मी आहे, इतरांपेक्षा मी वेगळा आहे, हे हळूहळू समजायला लागतं. आपलं संरक्षण व्हायला पाहिजे असं वाटायला लागतं. या अवस्थेला प्राणमय अवस्था असं म्हटलं जातं. पुढे मूल आणखीन मोठं होतं आणि चिंतन करायला लागतं. या अवस्थेला ज्ञानमय अवस्था असं म्हणतात. पुढे वाचते आहे. नंतर परमसत्याची अन्नमयामध्ये अनुभूती झाल्यावर मनुष्य प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करू शकतो. तर अशी अवस्था आहे त्याला प्राणमय अवस्था असं म्हटलं जातं. पुढे वाचते आहे. ज्ञानमय स्तरामध्ये अनुभूतीचा स्तर प्राणशक्तीपासून ते चिंतन, संवेदन आणि संकल्पापर्यंत उन्नत होतो. तर तेव्हा काय आहे, त्याची उन्नती होते. या ज्ञानमय अवस्थेत जीव आहे तो चिंतन करतो, संवेदनाशील तो बनतो, संकल्प करायला लागतो, काही ठरवायला लागतो. पुढे वाचते आहे. त्यानंतर ब्रह्म साक्षात्कार होतो व त्याला विज्ञानमय असे म्हटले जाते. आणि त्या साक्षात्कारामध्ये जीवाला कळून येते की आपण
आपल्या मन आणि प्राणापासून भिन्न आहोत. तर असा हा जीव आहे, तो पुढे ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करतो, ज्याला विज्ञानमय अवस्था असं म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये जीवाला जाणीव होते की तो या शरीरापासून वेगळा आहे. पुढे वाचते आहे, म्हणजे आपण वाचलं ना शेवटी की आपण आपल्या मन आणि प्राणापासून भिन्न आहोत, याची जाणीव या जीवाला होते. पुढे वाचते आहे, त्यानंतरची व परमोच्च अवस्था म्हणजे आनंदमय. याप्रमाणे ब्रह्म साक्षात्काराच्या ब्रह्म पृच्छम या 5 अवस्था आहेत. तर पुढे हा जीव आहे, त्याची आणखीन प्रगती होते, ज्या अवस्थेला आनंदमय असं म्हटलं जातं, जी परम अवस्था आहे, ज्यामध्ये जीव आहे तो भगवत साक्षात्कार करतो. पुढे वाचते आहे, या 5 पैकी प्रथम 3 अन्नमय, प्राणमय आणि ज्ञानमय या अवस्थांचा संबंध जीवाच्या क्षेत्राशी येतो. तर तैत्तरीय उपनिषदात पुढे क्षेत्र म्हणजेच शरीराबद्दल सांगितलं आहे की पहिल्या 3 अवस्था आहेत, ज्या अन्नमय, प्राणमय आणि ज्ञानमय आहेत, यांचा संबंध शरीराशी येतो. पुढे वाचते आहे, सर्व क्षेत्रांच्या पलीकडे परमेश्वर असतात आणि त्यांना आनंदमय असे म्हटले जाते. तर भगवंतांना आनंदमय म्हटलं जातं. भगवंत आहेत ते दिव्य आहेत, ते सदैव सच्चित आनंदमय दिव्य अशा आध्यात्मिक अवस्थेत असतात. तर जसा सूर्य तेजोमय असतो, म्हणजे त्याच्यातनं सतत तेज बाहेर पडत असतं, तसं भगवंतांबद्दल म्हटलं जातं भगवंत आनंदमय आहेत. भगवंत सदैव आनंदमय असतात, आनंदात असतात आणि भगवंतांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना आनंद प्राप्त होतो, सगळ्यांचं ते कल्याण करतात, मंगल करतात. तर अशा प्रकारे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.